ब्रह्मलीन गुरुवर्य श्री जगन्नाथजी महाराज यांची 24वी पुण्यतिथी फैजपूर शहरात अत्यंत उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रातील भक्त समुदायाची मोठी मांदियाळी आजच्या दिवशी फैजपूर शहरात आली होती. विदर्भासह राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येनं गुरुवर्य श्री जगन्नाथजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आणि यांची भक्त मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होती. आजच्या दिवशी महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज यांच्या समवेत राज्यातील विविध भागातून आलेली संत महंत मंडळी हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं. शहरातील प्रमुख आणि मुख्य रस्त्याने संत महंतांची ही मिरवणूक थाटात निघाली. यावेळी परिसरातील आणि गावाखेड्यातील जनसमुदाय मोठ्या संख्येनं उपस्थित होता. उपस्थित झालेले संत महंत यांना एका रथावर बसून त्यांची संपूर्ण मिरवणूक फैजपूर शहरातून निघत असताना शहरातील चौकाचौकात त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांना औक्षण केलं तर अनेकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. एकंदरीत हा नयनरम्य सोहळा फैजपूर आणि परिसरातील भाविकांसाठी एक आगळं वेगळं आकर्षण होतं. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज आणि त्यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवर संत महंत हे या रथावर बसून नगर प्रदक्षिणा करतानाचं हे चित्र आहे. चोवीसावी पुण्यतिथी ही यावर्षी या ठिकाणी साजरी करत असताना राज्यभरातून अनेक संत महंतांना या निमित्तानं बोलवण्यात आलं होतं आणि ही सर्व मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झाली. हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं. विदर्भातील अंजनगाव, अकोट, पणज, हिवरखेड, वरवड बकाल आदी भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी, भजन मंडळी या सोहळ्यामध्ये उपस्थित होती. सोबतच महिलांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात होता. उपस्थित भजन मंडळींनी या मिरवणुकीमध्ये आपले विविध भजनाची स्वरूपे दाखवून या सोहळ्याला एक वेगळी रंगत आली. नगर प्रदक्षिणा करीत असताना फैजपूर शहरातील मुख्य रस्त्याने हा नयनरम्य सोहळा अनेकांसाठी आकर्षण होता. ठिकठिकाणी रांगोळ्या आणि पूजा अर्चा करत हा नयनरम्य सोहळा पुढे सरकत असताना अनेकांनी या नयनरम्य सोहळ्याचं दर्शन घेतलं. महिला आणि पुरुष यांची उपस्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणात या सोहळ्याला होती. गाव आणि परिसरातून आलेल्या महिला आणि भजन मंडळे यांनी उत्कृष्ट असे प्रत्याक्षिके या सोहळ्यामध्ये केलेले आहे. टाळ, मृदंग, ढोल आणि विविध रंगी भजन मंडळी हे या मिरवणुकीचं आकर्षण होतं. वारकरी संप्रदायातील मंडळीसुद्धा या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेली दिसली.
महामंडलेश्वर जनार्दनजी महाराज आणि संतगण हे या निमित्ताने फैजपूर शहरातून महत्त्वाच्या रस्त्याने फिरत असताना, जात असताना, फेरी घेत असताना अनेक ठिकाणी त्यांचं औक्षण करण्यात आलं. स्थानिकांनी हा सोहळा उघड्या डोळ्यांनी अनुभवला. त्यामुळे या सोहळ्यामध्ये संपूर्णतः भक्तिभाव हा या ठिकाणी दिसून आला. आमच्या चमूने या सोहळ्याचं लाईव्ह प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे.
साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, फैजपूर सावदा.